भक्ती ही लोकांना कळतच नाही. भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे परमेश्वराशी युक्त होणे, त्याच भक्ती म्हणतात. म्हणजे परमेश्वराला जुडणे, याच भक्ती म्हणतात. भक्तीला कुठलं बंधन नाही, पण भक्तीसाठी गुरु आवश्यक आहे. व गुरु हा भक्तीचं फाउंडेशन आहे. आणि भक्ती ही गुरुच्या सानिध्यात झाली तर ती फलित होते, असं शास्त्र सांगतं. म्हणून माऊली नाही का म्हणतात, म्हणून जाण तेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचनी सहजे, शाखा पल्लवे संतोषती सहजे. मग जर आपल्याला गुरु नसन तर थोडं अवघड होईल, पण भक्ती ही गुरु नसताना सुद्धा केली पाहिजे. आणि भक्ती जर गुरु जर मिळाला तर तुपात साखर आहे असं समजायला हवं, नाही का? पण शहाण्या माणसाने सांगितलंय गुरु करावा. म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने करत कार्य होईजे. जैसे मूळ सिंचनी सहजे, शाखा पल्लवे संतोषती. माऊली म्हणतात शाखा पल्लवे संतोषती. पहिले याचा अर्थ आपण समजून घेऊ आणि मग पुढे आपण बघूया. तर म्हणून जाणतेने, मग जाणतेनं हे कोण आहे? जाणतेने म्हणजे तुम्ही जाणता ना, परमेश्वराला जाणता. तुकोबा गाता काही वाचतात, ज्ञानेश्वरी वाचतात व त्यांना सारासार आपल्या जीवनामध्ये काय खरं आहे काय खोटं आहे हे कळतं. अध्यात्म काय आहे, परमेश्वर काय आहे, नरक काय आहे, स्वर्ग काय आहे, वैकुंठ काय आहे, या सर्वांची जो माहिती ठेवतो त्याला म्हणतात जाणतेनं. तो जाणतो ह्या गोष्टी सर्व. म्हणून त्याने काय केलं पाहिजे? माऊली म्हणतात म्हणून जाणतेनं गुरु भजिजे, म्हणजे गुरुला त्याने भजलं पाहिजे, नाही का? म्हणजे गुरुची त्याने सेवा केली पाहिजे. जर गुरुची सेवा झाली नाही तर मग त्याचं आध्यात्मिक प्रगती होणार नाही, त्याची आध्यात्मिक प्रगती होणार नाही. व त्याला म्हणजे संतुष्टम सततम योगी यतात्मा दृढ निश्चया, मया अर्पित मनोर बुद्धी यो मत भक्त समप्रिया. मग त्याला म्हणजे भगवंत म्हणतात की संतुष्टम सततम योगी. योगीने कसं पाहिजे? संतुष्टम. आता हे संतुष्टी ही कुठनं येते? गुरुकडनं येते, नाही का? म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचनी शाखा पल्लवे सहजे संतोषती. संतोषती, नाही का? म्हणजे जसं आपण एखाद्या वृक्षाला जर मुळाला पाणी दिलं तर ते शोषण करतं. आणि मग शाखा म्हणजे त्याच्या फांत्या आणि पल्लव म्हणजे त्याची पानं हे संतुष्ट होतात, हिरवीगार होतात, टवटवीत होतात. तसंच मनुष्याचं जीवन ज्यावेळेस गुरु संतुष्ट होतो त्यावेळेस त्याची भक्ती वाढते व त्याला परमेश्वराकडून आशीर्वाद मिळतो, शक्ती मिळते, त्याच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात. म्हणून जाणतेने गुरु भजिजे, त्याने कृतकार्य होईजे, नाही का? तर अशा प्रकारे तुम्ही गुरुला भजा. गुरु ही अध्यात्माची प्रथम पायरीच आहे, त्या पायरीनीच चढावं लागतं. आम्ही खूप गुरुला, मी सुद्धा खूप भजलो, त्यामुळे मला परमेश्वराची अनुभूती खूप वेळा आली, नाही का? मग त्याच्यामध्ये जात भेद काही नाही असं तुकोबा पण म्हणतात, नाही का? की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. कोणीही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे, नाही. म्हणून कोण्याही जीवाचा न घडू नसतं.
बरं, उच्च नीच काही नाही ना भगवंत, तिष्ठे भावे भक्ती देखून या. आता बघा, एक शबरी होती, तुम्हाला तर माहिती आहे. शबरी, जिने रामाजी जिची बोरं रामाने खाल्ली, उष्टी, तिला शबरी आपण म्हणतो. ती विल्लन होती आणि ती लहानपणी म्हणजे 13-14 वर्षाची असेल ती. तर मतंग ऋषी यांचं प्रवचन ती ऐकायची. एकदा असे गेले होते पंपा सरोवरवर. मतंग ऋषींच्या आश्रमात पंपा सरोवर आहे तिथे, आणि तिथे मतंग ऋषी आपल्या शिष्यांना प्रवचन करत होते. आणि ही शबरी ते ऐकण्यासाठी उत्सुकतेने तिथे गेली आणि बसली त्या प्रवचनात. मतंग ऋषी आपल्या शिष्यांना बोध देत होते की वाचा, काया आणि मनाने माणसाने शुद्ध राहिलं पाहिजे आणि वस्त्रसुद्धा शुद्ध धारण केले पाहिजे, नाही का? शुद्धाचार माणसामध्ये पाहिजे. अशा प्रकारे सर्वांमध्ये, सर्व वस्तूंमध्ये, सर्व जीवांमध्ये परमेश्वर पाहायला पाहिजे. तर त्याला अनुभूती परमेश्वराची येईल व परमेश्वर त्याला चराचरात कसा भरून उरलेला आहे तेही त्याला अनुभव येऊ लागेल. असं मतंग ऋषी आपल्या शिष्यांना सांगताना पूर्ण तन आणि मन पूर्णपणे त्या शबरीने मतंग ऋषींच्या त्या शब्दावर, त्या प्रवचनावर होते. ती पूर्ण ते ग्रहण करत होते. आणि मग काही वेळाने सर्व शिष्य मतंग ऋषींचे आपल्या आश्रमात गेले व मतंग ऋषीसुद्धा आपल्या आश्रमात गेला. मतंग ऋषींच्या पाऊलखुणा ज्या मातीत उमटल्या होत्या त्या मातीमध्ये ती शबरी लोळू लागली. तिला इतका आनंद झाला की तिला खूपच आनंद झाला. तुकोबा म्हणतात ना, आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन. तर अशा प्रकारे तिच्या मनामध्ये फार आनंद झाला, आनंद. आणि मग ती घरी आली. मग तिच्या घरी खूपच विचित्र प्रकार रोजच तिला पाहण्यास यायचा. पशूंची हत्या तिच्या घरामध्ये व्हायची. त्या त्या निर्दोष पशूंची हत्या ती पाहून पूर्णपणे ती व्याकुळ व्हायची, दुःखाने भरून जायची. लक्षात घ्या, कारण ती भिल्ल नव्हती. भिल्ल लोक म्हणजे आपला उदरनिर्वाह शिकारीवर असतो त्यांचा. ते शिकारी करतात जंगलामध्ये. हरण मार, ससा मार, कुठं काय मार, कुठं नीलगाई मार, अशा प्रकारे ते त्यांचं भोजनच असतं, ते मारून खातात. तर अशा प्रकारे ती त्यावेळेस त्यांची हत्या पाहायची, तेव्हा खूप ती व्याकुळ व्हायची आणि परमेश्वराला प्रार्थना करायची, हे परमेश्वरा मला या नरकमय जीवनातनं काढ, आणि रडायची खूप. अशा प्रकारे ती कशी तरी दिवस त्या घरामध्ये, त्या बिल्ल्यांमध्ये काढत होती. आणि मग ती वयाती आली होती आणि सुंदरी दिसत होती ती दिसायला, आणि विवाह योग्य झाली होती. तिच्या मातापितांनी सांगितलं की आम्ही तुझ्यासाठी वर पाहिला आहे. वर असा आहे की तो शूरवीर आहे, तो एका दगडात 2 पक्षी मारतो आणि हरणाला पळतच जाऊन पकडतो, इतका तो शूरवीर आहे. जेव्हा त्या शबरीने हे ऐकलं तर तिला वाटलं हा पहिलाच नरक, आता महानरकात मला जावं लागेल. म्हणून ती चिंतेने व्याकुळ झाली, कारण एका दगडात 2 पक्षी मारतोय आणि पळतच जाऊन हरणाला पकडतोय, म्हणजे किती पाप करत असेल. ह्या विचाराने तिचं मन एकदम कावरं झालं आणि ती घाबरून गेली. आणि मग तिने निर्णय केला ब्रह्मचारी राहण्याचा आणि हेतून पळून जाण्याचा तिने निर्णय केला. रात्र झाली होती, चांदणे टिमटिमत होते आणि धपक्या पावलांनी ती घरातून बाहेर निघाली आणि वनातून पळू लागली टेकड्यांवरून.
अशा प्रकारे डोंगर दऱ्या खोऱ्यातनं अंधारात पळू लागली. 2 दिवस ती शबरी नुसती पळत होती. तिला फक्त एकच मनात भीती होती की माझ्या माता पित्यांनी मला पकडू नये, म्हणून ती नुसती पळत ती होती. अशा प्रकारे ती मतंग ऋषींच्या आश्रमाजवळ पोचली. तिथं पंपा सरोवर होता. त्या पंपा सरोवरवर तिने थोडं जलपान केलं. तिला आत्म्याला शांती मिळाली. आणि मतंग ऋषी आपल्या शिष्यांना बोध करत त्या दिवशी होते. आणि सूर्यही क्षितिजावर आला होता आणि सूर्याचे प्रकाशही तिथं पडलं होतं. आणि त्या सकाळच ते ब्रह्ममुहूर्त झाल्यानंतर ना थोडासा उजेड पडतो, त्यावेळेस ते आपल्या शिष्यांना प्रवचन करत होते आणि ही सुद्धा ऐकत होती. पण तिला असं वाटलं की मतंग ऋषींच्या आश्रमात आपण राहावं. परंतु काय झालं, तिला एका बाजूने असंही वाटत होतं, जर मतंग ऋषींच्या आश्रमात जर आपण राहिलो तर आपल्यामुळे त्या ऋषीमुनींच्या तपश्चर्येत किंवा त्यांच्या ध्यानधारणेत किंवा त्यांच्या कार्यामध्ये विघ्न येऊ नये. बघा, असा विचार आपल्या मनात आपण केला पाहिजे की आपल्यामुळं कोण्याही जीवाचा ना घडो मत्सर, कोण्याही जीवाला त्रास होऊ नये आपल्यामुळं, म्हणून आपण करावा हा विचार. कारण सर्वात घटाघटात परमेश्वर आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. विद्या विनय संपन्न ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीचैव श्वापके पंडित समदर्शना. लक्षात घ्या, विद्या विनय, जो विद्यावान आहे, विनयशील आहे, नम्र आहे, विद्या विनय संपन्ने. ब्राह्मणे गवी हस्तिनी, ब्राह्मणात आणि गोमातात म्हणजे गायी. ब्राह्मणे गवी हस्तिनी, हस्तिनी म्हणजे हाती, ब्राह्मणात गवी आणि हस्तिनी. शुनी म्हणजे कुत्रा, शुनी चैव म्हणजे आणि, चैव शुनी चैव श्वापके म्हणजे चांडाळ, श्वापके. पंडित म्हणजे पंडित, पुरोहित. समदर्शना, जो सर्वात समदर्शनाने पाहतो परमेश्वर, तो विद्या विनय संपन्न ब्राह्मण आहे. नाही, अशा प्रकारे सर्वात परमेश्वर आपण पाहायला पाहिजे. अशा प्रकारे तिची दृष्टी पहिल्यापासूनच सर्वांमध्ये समानतेने घटाघटात परमेश्वर आहे ह्या विचारातच होती. म्हणून आपण जर त्या आश्रमात गेलो तर त्यांच्या तपश्चर्येत त्या ऋषीमुनींच्या व्यत्यय येऊ नये किंवा त्यांच्या कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्यामुळे त्रास होऊ नये, म्हणून तिने आश्रमाच्या 1 किलोमीटर पुढे वनामध्ये, आता ती भिल्लीनच होती आणि भिल्लांना ही ट्रेनिंग लहानपणापासूनच असते की घरं वगैरे बांधायची लाकडाची वगैरे, तर तिने लाकडाची एक कुटिया बांधली आणि त्या कुटियामध्ये राहत होती. मग ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. तर तिला असं वाटत होतं की जे संत ऋषी मुनी ह्या पंपा सरोवरावर जातात आणि स्नानासाठी सकाळी जातात, ब्रह्ममुहूर्ताला त्यांच्या पायात काटा घुसू नये व त्यांच्या पायात खडा घुसू नये, या हेतूने ती तिथे झाडू घ्यायची. म्हणजे रात्रीच्या पहिल्या प्रहाराला ती झाडू घ्यायची. रात्रीचा पहिला प्रहर कधी चालू होतो? 12 वाजल्यानंतरनं पहिला प्रहर चालू होतो. त्यावेळेस ती जायची 1-2ला आणि तिथे झाडू घ्यायची. कोणालाही न दिसता ती हे कर्म करायची. झाडू पूर्ण सारखं घ्यायची, म्हणजे तिथं खडा काटा माझ्या संतांना पोचू नये. तुकोबा पण म्हणतात, संतांच्या पायी हा माझा विश्वास, सर्वे भावे दास झालो त्यांचा, त्याची माझी हित करते सगळं जने हा गोपाळ कृपा करी. आणि त्या शबरीचा विश्वास होता की संतांच्या सेवेमध्ये परमेश्वराची प्राप्ती होते, म्हणून ती संतांच्या चरणावर अटूट विश्वास ठेवत होती. म्हणून संतांच्या चरणाला काटा लागू नये म्हणून रोज ती झाडू घ्यायची आणि गुलाबांची फुलं ती तोडायची आणि त्या रस्त्यावर गुलाबांची फुलं ती टाकायची व गुलाबांचं पाणी शिंपडायची. मग
ऋषीमुनी म्हणायचे की कोण आहे कोण आहे की चोरून सेवा करतो. बरं, ती लाकडं बिकडं तोडून त्याची हे बांधून लाकडाची मोळ्या बांधून ती त्या मतंग ऋषींच्या आश्रमात टाकायची. हेतू हाच की होम हवनाला लाकडं लागतील. माझ्या ऋषीमुनींना तो हेतू तिचा होता. असं आपण सुद्धा संतांना काय लागतं काय नाही हे आपण सुद्धा विचार केला पाहिजे. परंतु आपण स्वार्थी वृत्तीचे असल्या कारणाने आपल्याला परमार्थ घडत नाही. आपल्याकडून स्वार्थी बुद्धी आपण काढली पाहिजे, मग परमार्थ आपल्याला घडेल. म्हणजे दुसऱ्यासाठी अर्थ करणे, परमार्थ त्याला म्हणतात. दुसऱ्याची सेवा करणे, परमेश्वराची सेवा करणे, सर्व भूतामध्ये ईश्वर पाहून त्यांची सेवा करणे, ह्याला परमार्थ म्हणतात. असं डेफिनेशन आहे परमार्थाचं. तर अशा प्रकारे ती सेवा करत होती. मग मतंग ऋषींना काही ऋषींनी सांगितलं की कोणतरी चोरून सेवा करतंय, झाडू घेते, फुलं वगैरे टाकतंय आणि लाकडाच्या मोळ्याही आम्ही सकाळी बघितलं तर त्या तिथे दिसतात. मग मतंग ऋषी म्हणला की केवढा चांगला चोर आहे, किती मोठा चोर आहे, किती मोठ्या मनाचा चोर आहे, खरंच भक्तीच्या लायकीचा आहे. कोण तो चोर आहे बघा, त्याच्यावर तुम्ही पहारा ठेवा. मग काही ऋषीमुनींनी पहारा ठेवला आणि मग तो चोर सापडला. म्हणजे शबरी झाडू घेताना राईट हँड पकडण्यात आली. ऋषींनी तिला पकडलं व ती रडू लागली, घाबरली. तिला वाटलं काय मोठा माझ्याकडून अपराध झाला आणि तिला मतंग ऋषींकडे घेऊन आले. मतंग ऋषींनी तिला पाहिलं व काही ऋषी म्हणत होते की ही खालच्या वर्गाची आहे, ही बिल्लीन आहे, ज्यामुळे भ्रष्टाचार होईल आणि आम्ही सवळ्यातले आहोत आणि सगळा भ्रष्टाचार होईल त्यामुळे हिला इथे ठेवणं योग्य नाही. परंतु मतंग ऋषी तर भगवत तत्वाला प्राप्त झाले होते. मतंग ऋषी म्हणाले की भगवंताच्या भक्तीला जात भेद कुठलीही बाध्य होऊ शकत नाही. म्हणून शबरी तू कुठिया बांधून तू माझ्याकडे राहा. शबरी म्हणाली की गुरुदेव मी कुठिया बांधलेली आहे थोडी 1 किलोमीटरवर, मी तिथे राहते. बरं राहा, तुला कुठल्याही गोष्टीची गरज भासली तर माझ्याकडून घेऊन जा. अशा प्रकारे मतंग ऋषी तिला समजवत होते. आणि मग मतंग ऋषी ही तिला खूप प्रवचनामध्ये ज्ञान देत असे व तीही खूप प्रवचन ऐकत असे व मतंग ऋषींना परमेश्वर समजूनच ती वागत असे. मतंग ऋषींनी तिला जपही दिला, तिला मंत्र दिला, तिला अनुग्रहित केलं आणि तिला सीताराम सीताराम हा मंत्रही दिला. मग ती मंत्रही जपू लागली कुटियामध्ये भगवंताला. आणि मग शेवट त्या मतंग ऋषीचा आला आणि शेवट आल्यानंतरनं त्यांना कळालं आता माझा जो दीप आहे तो आता विझणार आहे. म्हणून त्यांनी सर्व शिष्यांना बोलवलं आणि सांगितलं की मी आता माझी ज्योत मावळणार आहे, आता मी जाणार आहे वैकुंठामध्ये. तर सर्वांनी भक्ती अशीच ठेवा आणि परमेश्वर तुम्हाला भेटणार. आणि विशेष करून शबरी तुझ्या कुटियामध्ये प्रभू रामचंद्र येणार आहेत हे लक्षात ठेव. प्रभू रामचंद्र तुझ्या कुटियामध्ये येणार आहेत असे बोलून रात्री मग त्यांनी आपला प्राणत्याग केला. अशा प्रकारे शबरीने टाहू फोडला आणि शबरी इतकी रडू लागली, तिच्या रडण्याला सीमाच नव्हती, इतकी ती रडू लागली. यायची कळवळ्याची जाती करी लाभावी न करती. अशा प्रकारे शबरी रडू लागली. आणि मग प्रभू येणार अशा माझ्या गुरूंनी मला सांगितलं की राम प्रभू तुझ्या कुठ्यामध्ये येणार. तिने ते डोक्यातच धरलं होतं की राम प्रभूला पाहिल्यानंतर आपण प्राण त्याग करायचा आहे, तोपर्यंत आपल्याला जिवंत राहायचं आहे. राम प्रभूला भेटल्याशिवाय आपणही राहायचे हा पृथ्वी तलावर. किती दुःख आले किती संकट आले तरी राहायचं असा तिने निश्चय केला. कारण गुरुची आज्ञा तिने शिरसा वंद्य मानली
आणि अशा प्रकारे ती रोज सकाळी उठत असे आणि आपलं नित्य कार्य करत असे. आणि प्रभू रामचंद्र आल्यानंतर त्यांना भूक लागेल म्हणून ती बोरं व फळं काढत असे व त्यातली ती आपल्या दाताने चाखून बघत असे की गोड कुठली आहे. आणि गोड ती आपल्या टोकरीत ठेवत असे आणि जी आंबट असे ती फेकून देत असे. अशा प्रकारे तिचा नित्य नियम होता. आणि अशा प्रकारे एकदा असं झालं की ती झाडू घेत होती पंपा सरोवरावर आणि तिला थोडा उशीरच झाला होता. म्हणजे ती पहिल्या प्रहरला झाडू घ्यायची तर 4 वाजले होते त्यावेळेस. आणि सगळे ऋषीमुनी उठतात त्यावेळेस आणि तेही स्नानाला चालले होते. तर ते झाडू घेता घेता तिचंही लक्ष नाही. आणि मग त्या ऋषीचा स्पर्श तिला झाला. ऋषी म्हणला शिव 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 शिव. त्याला असं वाटलं की आपलं जे शरीर आहे आता विटाळलं असं त्याला वाटलं ह्या शबरीच्या स्पर्शाने. असे काही पहिल्याचे जे ऋषीमुनी होते, कर्मठ होते, कर्मकांडी होते, यांना आत्म्याविषयी ज्ञान होतं. पण त्यांना म्हणजे सवळे ही लोक ह्यांना खरा परमार्थ म्हणजे काय कळत नाही अशा प्रकारची लोक होती. आणि मग शिव 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 आणि त्याने खूप त्या शबरीला खूप काही वाईट शब्द तो बोलला की तू अशी आहेस, तू तसे आहेस, हेच ते आहेस आणि तुझं हे हो ते हो असा शापही दिला तिला. ती रडत गेली आणि आपल्या कुठ्यामध्ये रडत बसली. आणि अशा प्रकारे तो जेव्हा पंपा सरोवरामध्ये गेला तेव्हा सरोवरामध्ये किडे पडले होते. सगळे किडे नाक तो धरून आपल्या आश्रमात आला आणि सर्व ऋषीमुनींना सांगितलं. काय सांगावं, आज सकाळ ती ती शबरी तिचा स्पर्श झाला त्यामुळंच हे सगळं काही कुंड सगळं किडेमय म्हणजे घाण झालं, किडेमय झालं. त्याच्यात स्नान आपण करू शकत नाही. आता ह्याची शुद्धी कशी करायची काय नाही. मग सगळ्यांनी हवन बिवन केले, काय केलं, परंतु ते काही त्यातली जी घाण आहे, त्यातले जे किडे आहेत ते काय मरा नाही आणि ते काय जायना नाही, ते तसंच होतं. अशा प्रकारे 1-2 दिवसांनी मग ते रामप्रभू तिथे आले. रामप्रभू आल्यानंतर रामप्रभू मतंग ऋषींच्या आश्रमाच्या द्वारावर आले. तिथले ऋषीमुनी म्हणत होते या आपल्या आश्रमात या. परंतु रामप्रभू म्हणले पहिले आम्ही जाणार फक्त शबरीच्या कुटियात जाणार आहे. शबरीची कुटिया कुठे आहे तर ते म्हणले पंपा सरोवराच्या मागे शबरीची कुटिया आहे. अहो तुम्ही इथे हे मातंग ऋषींचा आश्रम पहिले मातंग ऋषींच्या नाही, मी पहिले माझ्या प्रिय भक्ताला म्हणजे शबरीला भेटणार आहे. मग लक्ष्मण आणि राम शबरीच्या कुटियात गेली. शबरी लागली प्रभू आल्यानंतर आणि मग शबरी अशी वनात पळून गेली. मग रामाने आवाज दिला, शबरी आमची प्रिय भक्ता, मी तुला भेटायला आलेलो आहे, तू लवकर माझ्या समोर ये, मला लाजू नकोस. मग शबरी लाजत गाजत कशी तरी आली आणि तिने डायरेक्ट परमेश्वराच्या चरणावर दंडवत घातला. तिच्या डोळ्यातनं अश्रू निघत होते. परमेश्वराने तिला उठवले. म्हणजे शबरी तुझी भक्ती फारच उंच आहे आणि तू खूप श्रेष्ठ आहेस शबरी. आणि ह्या ऋषीमुनींपेक्षा तू मला श्रेष्ठ आहेस, तू मला प्रिय आहेस. आणि शबरी म्हणली प्रभू तुम्हाला भूक लागली असेल, 1 मिनटं. मग शबरी गेली आणि ते जे उष्टी फळं होती ती शबरीने रामाच्या हातात दिली. राम उष्टी फळं इतक्या प्रेमाने खाऊ लागले. आणि राम शबरीला म्हणले या फळांना बहुतेक पक्ष्यांनी चोच मारलेली दिसते आहे. नाही प्रभू, पक्ष्यांनी चोच नाही मारली, मीच आंबट आहे का गोड आहे टेस्ट करण्यासाठी मी चाकून त्याच्यामध्ये ठेवले होते. वा काय स्वाद आहे प्रभू म्हणले. प्रभूला अधिकच ते प्रेममय वाटू लागलं, आनंद वाटू लागला. त्यातली 4 मुलं प्रभूने त्या लक्ष्मणालाही दिली आणि लक्ष्मणाने ती बोरं फेकून दिली मागं, कारण त्याला ते किसळवाणी वाटत होतं. म्हणून जो ज्याच्यावर प्रेम करतो त्याला ते गोड वाटतं. म्हणून प्रभू हा सर्व जीवांवर प्रेम करणार आहे, त्याला ते गोड वाटणार. आईला मूल किती जरी कसं जरी असलं तरी ते गोड वाटतं. अशा प्रकारे प्रभू आहे. तर अशा प्रकारे नंतर मग त्या शबरीने
हनुमंत व आमचे सुग्रीवाचा पत्ता सांगितला की अशा अशा ठिकाणी आहे. कारण राम आणि लक्ष्मण हे सीतेच्या शोधार्थ निघले होते आणि अशा प्रकारे त्या शबरीने प्रभू रामचंद्राच्या मांडीवरच आपला प्राण सोडला. तिची इच्छाच होती की मी प्रभूला पाहूनच प्राण सोडन आणि प्राण सोडला. जसे तिने प्राण सोडला ती एखाद्या अप्सरापेक्षा तिचा आत्मा त्या शरीरातनं बाहेर आला आणि सुंदर झाला. आणि त्यावेळेस गरुड तिथे आला आणि गरुडात देवतांनी तिला बसवलं आणि तिला वैकुंठात नेलं. अशी ती शबरी होती. शबरीसारखी भक्ती आपणही केली पाहिजे. स्वच्छ मनाने प्रभूची आपण भक्ती केली पाहिजे. कुंडलिक वर्गा ही विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान